कुठल्याही जिवंत प्राणी आणि पक्ष्यांच्या व्यवसायामध्ये हे की इन्ग्रेडियंट्स आहे. याच्यावर तुम्ही जेवढा खर्च करता किंवा जेवढा पैसे वाचवता त्यावर पूर्णपणे तुमचं प्रॉफिट आणि लॉस अवलंबून असतं. पण जे द्यायचंय ते द्यायचंच आहे कंपल्सरी, त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. नॉर्मली बकरीला अप्रॉक्सिमेटली 5 ते 7 किलो चाऱ्याची गरज असते दिवसाला. अगर छोटा साइज का बकरी है तो 5 किलो, बड़ा साइज का बकरी है तो 7 किलो. अब ये 5 से 7 किलो कैसा देना है? तीन ते 4 किलो हिरवा चारा आणि 2 ते 3 किलो सुका चारा. म्हणजे हिरवा किंवा ओला चारा ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. हे कधी द्यायचंय? हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे चारा द्यायचा आहे. आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे जून ते ऑक्टोबर आपल्याला हिरवा चारा द्यायचा आहे 2 ते 3 किलो आणि सुका चारा द्यायचा आहे 3 ते 4 किलो. अगेन कारण तेच काय, पावसाळ्यात आपण पाणी कमी पितो, पावसाळ्यात शरीरात पाणी जास्त असतं. त्या कंडिशनमध्ये नॉर्मली आपण शेळीपालक काय करतो, शेळीपालक असू दे, दुग्ध व्यावसायिक असू दे, आपण काय करतो, पावसाळ्यात हिरवा चारा भरपूर उपलब्ध आहे म्हणून भरपूर हिरवा चारा देतो आणि तिथे सर्वात मोठी चूक करतो. जास्त हिरवा चारा याचा अर्थ तुमच्या बकऱ्यांना जास्त आजार, तुमच्या बकऱ्यांच्या शरीरात जास्त पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आजार जास्त येतात. त्याचबरोबर बकरीच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं की तिचं वजन कमी होतं, कारण डिहायड्रेशन होतं, पाणी निघून जातं. म्हणून आपल्याला हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये 3 ते 4 किलो हिरवा चारा आणि 2 ते 3 किलो सुका चारा. पण पावसाळ्यात उलट करायचंय, 2 ते 3 किलो हिरवा चारा आणि 3 ते 4 किलो सुका चारा द्यायचा. आता हिरवा चारा, ओला चारा म्हणजे काय? उपलब्ध असलेल्या सगळ्या झाडांची पानं हा हिरवा चारा आहे आपल्या बकऱ्यांसाठी. निसर्गात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारची हिरवी गवत हा हिरवा चारा आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा बंदिस्त शेळीपालन करतो तेव्हा आपल्याला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये चारा पिकं घ्यायची आहेत. चारा पिकांमध्ये काय येणार आहे? मका, ज्वारी, बाजरी, लुसन घास, मेथी घास, हत्ती घास, दशरथ घास, सुबाबूळ, अशी वेगवेगळी चारा पिकं करायची. त्याला करायचं कसं? आपल्याकडे समजा 20 गुंठे जागा उपलब्ध आहे.